सो हिअर वी आर. आम्ही आलो आहोत आत्ता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि हीच वेळ आहे. मी फर्स्ट टाईम चालली आहे अदानी लाऊंजला आणि हे बिझनेस क्लास लाऊंज आहे. इकडे येण्यासाठी तुमच्याकडे एअरपोर्टचं लाऊंज ॲक्सेस असणारं डेबिट कार्ड खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्यामुळे तुम्हाला येता येईल. बाकी सगळं फुल होतं आणि मला प्लेन्स वगैरे सगळं बघायचं आहे, बाहेरचा नजारा, आणि म्हणून मी इथे बसायचं ठरवलं आहे. आणि आपल्याला इथे चार्जिंगसाठी पण जागा मिळते. इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, आणि येस तिकडे पण विस्ताराच दिसते मला. ते ताजचं जे सगळं जेवण आहे ते एअर इंडियाला येतं आणि इकडून आपल्याला सगळे हॉटेल्स पण दिसतात, WPP, आणि इकडे आपल्याला फेअरफील्ड बाय मॅरियट दिसतंय. आता मी हे घेतलं आहे डिटॉक्स वॉटर, वेज चीज बॉल्स, चिकन, माझं मोस्ट फेवरेट चिकन मुर्ग टिक्का, आपला मिनी वडापाव मुंबईचा, आपली मराठमोळी कोथिंबीर वडी, मॅक अँड चीज पास्ता जो मला खूप जास्त आवडतो, आणि हे खाऊन झाल्यावर मी मस्तपैकी डेझर्ट्स पण घेणार आहे. आता मी घेतला आहे व्हॅनिला पीनट बटर मिल्कशेक, व्हाईट फॉरेस्ट पेस्ट्री, ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री किंवा चॉकलेट पेस्ट्री, आणि रेड वेल्वेट पेस्ट्री. आता असंच ट्राय करावं म्हणून मी घेतली आहे तीच मशीनवाली कॉफी. मी कॅपचिनो कॉफी घेतली आहे, म्हणजेच मी कॅपचिनो घेतली आहे. इट्स टाईम टू गो. आता आमची फ्लाईट आहे दुबईसाठी 8:50ची, पण आता बोर्डिंग चालू होईल म्हणून आम्ही चाललो आहोत. खरं तर इथून जायचं मनच करत नाही. बाय बाय. खरं तर जायचं मन करतच नाही आहे इकडून, इतका भारी हा लाऊंज होता. पण याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही दुबईला चाललो आहे, त्यामुळे ती एक्साइटमेंट जास्त मोठी आहे. पण ओव्हरऑल हा लाऊंज एक्सपिरियन्स खूप भारी होता माझ्यासाठी, आणि इथून पुढे आले की मी प्रत्येक वेळी इथे येणारच आहे. एअरपोर्टवर आपल्याला आता भारत स्टोरी, काम आयुर्वेदा, फॉरेस्ट इसेन्शियल हे सगळेच लक्झरियस आयुर्वेदाचे स्किन केअर ब्रँड्स आणि वेगवेगळे ब्रँड्स पाहायला मिळतातच. बोनवरचे चॉकलेट्स यम्मी. इकडे सगळे फूड कोर्ट्स आहेत.
दुबई टूरला जात असल्यामुळे इंटरनॅशनल सिम कार्ड आता आम्ही इथंच घेत आहोत एअरपोर्टवरती, कारण की आम्हाला हे चांगला प्लॅन वाटतो. सो यस, आमची 1 आठवड्याची टूर आहे. आता परत येस, आमच्याकडे इंटरनॅशनल सिम कार्ड मिळते. ओके, येस. तुम्ही कुठे जाता आता? अनलिमिटेड डेटा आहे त्यामध्ये. हां, 7 दिवसासाठी जाताय ना? येस. 7 दिवसासाठी तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळणार. ओके. दुबईमध्ये तेच कार्ड तुम्ही घेतलं तुम्हाला ते महाग पडेल. हो, बरोबर. प्लॅन मिळेल तर तुम्हाला 7 दिवसावर, 14 दिवसावर, 28 दिवसावर प्लॅन मिळेल. ओके. आणि इलेक्ट्रॉनिक सिम कार्डमध्ये आपल्याकडे जे तुमचं सिम न काढता तुम्हाला सिम कार्ड मिळेल. घेता येतं. आणि तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स केलं आहे? सगळे ट्रॅव्हल इन्शुरन्स पण होते. ओके. सो हे आहे ते. तर यांच्याकडे आपल्याला सगळे कार्ड्स मिळतात आणि ते पण नक्की स्कॅन QR वरती गेलं, जो QR कोड तुम्हाला येणार तो फक्त स्कॅन करायचा, बस, अजून काही नाही. म्हणजे तिथे गेल्यानंतर येणार का तो? आता 15 ते 20 मिनिट झालं. माझा नंबर ठेवा. ओके. काही असेल हे आहेत आमचे आजच्या दुबई टूरचे तिकीट्स. आणि आम्ही चाललो आहोत दुबईला, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं. आणि आता माझा दुबईचा ब्लॉग लवकरच येणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. आणि पूर्वा एक्सप्लोर्स या माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. धावत पळत वेळ होतोय म्हणून आलो आम्ही फायनली. आणि आता गेट ओपन झालेला आहे आणि ही आहे रसल खैमाची आमची फ्लाईट, इंडिगो 6E. सो वी आर गोईंग. थँक्यू. 3 तास 10 मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोचलो आहोत रसल खैमा इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि त्यानंतरचे माझे सगळे दुबईचे ब्लॉग्स पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. स्टे ट्यून्ड. बाय बाय.